सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात हेलिकॉप्टर उतरण्याची परवानगी न दिल्यामुळे मला विमानतळावर जायला आणि यायला 20 मिनिटं जायला आणि 20 मिनिटं यायला लागणार आहे आणि 6 वाजायच्या आत इथून उडायला पाहिजे, नाही तर अंधार पडणार आहे. म्हणून मी 5 मिनिटं तुमच्याकरता आलो आहे. बांधवांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्र खूप संकटातून चाललेला आहे. 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. 70,000 कोटी रुपये सिंचनावर खर्च झालेले आहे, पण महाराष्ट्राचा मात्र विकास झाला नाही. माझी आपल्याला एकच विनंती आहे की देशाचा ग्रामीण विकास मंत्री पण मीच आहे, राष्ट्रीय महामार्गाचाही मंत्री आहे, पाण्याच्या योजनेचाही मंत्री आहे. महिला बचत गटांना यावेळी 4% व्याजाचा दर कमी करून देण्याचं कामही माझ्याच विभागाने केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे आमचे तरुण उमेदवार शैलेश लाहोटी यांना आपण प्रचंड मताने विजयी करा. मला विश्वास आहे की महाराष्ट्रामधले अकार्यक्षम भ्रष्ट सरकार समाप्त करा आणि शैलेशच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला विजयी करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आम्ही पूर्णपणे लातूर जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देण्याकरता मी आपल्याकडे आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे की लोड शेडिंग आता सध्या सुरू आहे, अनेक कामं बंद पडलेली आहे. पण आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातलं लोड शेडिंग आम्ही रद्द करू आणि तुम्हाला 24 तास वीज मिळेल, हा देखील विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. तरुण मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं स्पेशल योजना आम्ही तयार केलेली आहे. जगामध्ये 2020 सालापर्यंत 4,70,00,000 स्किल डेव्हलपमेंटच्या तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे. आम्ही दरवर्षी 2,000 कोटी रुपये खर्च करून 25 लाख ग्रामीण भागातल्या तरुण मुलांच्या हाताला रोजगार देण्याचा निर्णय केलेला आहे. बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की देशाला आता विकासाचं इंजिन गतीने लागलेलं आहे, देश बदलत चाललेला आहे, जगात भारताची किंमत वाढलेली आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि देशाच्या विकासाच्या या यात्रेला महाराष्ट्राचं डबल इंजिन जर लागलं तर जे 25 वर्षात नाही झालं ते 5 वर्षात महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. आपण शैलेश लाहोटी यांना विजयी करावं, त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याचा अर्थ आहे की त्यांचा विजय निश्चित आहे. भारत माता की, भारत माता की.